ठळक बातम्या। राज्यात 4 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान पार पडणार। अक्कलकोट शहर तालुक्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीजेएनटी विभागाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर। देशातील लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून महाराष्ट्र राज्यात 4 टप्प्यात मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे। पहिल्या टप्प्यात 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी तर चौथ्या टप्प्यात 17 जागांसाठी मतदान होणार आहे। राज्यात 11, 18, 23 आणि 29 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। सोलापूर लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे। अक्कलकोट शहर व तालुक्यात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांच्या हस्ते लहान मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्यात आला। या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, मानद जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब लिंबाळकर, दत्तात्रय कांबळे, अमित कुमार कोथिमिरे, लाला राठोड, गौतम जाधव, अमित थोरात, बाळासाहेब कुलकर्णी, संतोष अकोलकर आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते। श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली। याचा शुभारंभ श्री वटवृक्ष मंदिरात समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी नर्स अंजली खरात, लॅब टेक्निशियन केऊर, सचिव आत्माराम घाटगे, विलासराव फुटाणे, महेश गोगी, केडी माळी, RA सोनार, संजय पवार, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, प्रसाद सोनार, संतोष जमगे आदींसह स्वामी भक्त उपस्थित होते। गोगाव येथील अंगणवाडीत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली। या प्रसंगी सिद्धार्थ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे, आरोग्य सेविका विलावती चव्हाण, आशा मधुमती गायकवाड, तेजाबाई गुरव, भाग्यश्री सोनकवडे, पिंटू मातोळे, कलशेट्टी आदी उपस्थित होते। अक्कलकोट तालुक्यातील बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा, वार्षिक स्नेह संमेलन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजयराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। या प्रसंगी अक्कलकोट विरक्त मठाचे प्रमुख बसवलिंग महास्वामी, तोळनूर मठाचे चन्नमल्ल महास्वामी, प्रमोद पाटील, अभय खोबरे, दिलीप सिद्धे, लाला राठोड, बाबासाहेब लिंबाळकर, भैया कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी टॅब शाळेचे उद्घाटन जन्मंजयराजे भोसले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून शाळेला 5 टॅब देण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले। या प्रसंगी बाळासाहेब कुलकर्णी, श्रीशैल कुंभार, पिंटू साटे, महेश शिर्के, सोमशेखर जमशेट्टी आदींसह शिक्षक वर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्हीजेएनटी विभागाच्या जिल्ह्यातील तालुका अध्यक्षपदाच्या व पदाधिकाऱ्यांच्या निवडी राज्याचे अध्यक्ष हिरालाल राठोड, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंके पाटील, आमदार बबनराव शिंदे, रश्मी बागल, जिल्हा अध्यक्ष मोतीराम चव्हाण, बीड जिल्हा अध्यक्ष श्रीमान मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडल्या। याबाबतची माहिती जिल्हा अध्यक्ष मोतीराम चव्हाण यांनी दिली। यावेळी सांगोला तालुका अध्यक्षपदी वामन जाधव, शहर अध्यक्षपदी सचिन शिर्के यांची निवड करण्यात आली। तसेच विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष म्हणून विठोबा चौगुले, कार्याध्यक्षपदी गोपाळ उघाडे, कैलास गोरे, शिवाजी इंगोल आदींची निवड करण्यात आली। माढा तालुका अध्यक्षपदी औदुंबर पवार यांची निवड करण्यात आली। करमाळा विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी सुभाष निकम यांची निवड करण्यात आली। माळशिरस तालुका अध्यक्षपदी रावसाहेब बोडरे यांची निवड करण्यात आली। राज्यातील भाजपा सरकार हे भटक्या जाती जमातीच्या विरोधातील आहे। गेल्या 5 वर्षात भारत सरकारने देशातील जनतेची दिशाभूल केली आहे।
सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत चितपट करू असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीजे विभागाचे राज्य अध्यक्ष हिरालाल राठोड यांनी व्यक्त केले।